जिल्हा अधिकारी यांनी थेट आदेश दिलेला आहे कॅनमध्ये डिझेल न देण्याचा। त्यामुळे आता सध्या रात्रीचे 11:30 ते 12 वाजलेले आहेत आणि जे शेतकऱ्यांच्या खरीपाची तयारी सुरू असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर TV9 मराठी रिअलिटी चेक करण्याचा प्रयत्न करते। कशा प्रकारे शेतकऱ्यांना या ठिकाणी समोर जाण्याचा प्रयत्न आपण करतोय, कशा प्रकारे लांबच लांब रांगा या ठिकाणी एसआर पेट्रोल पंपावरती पडलेल्या आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या या संदर्भात काय व्यथा आहेत? भाऊ काय सांगाल? सध्या खरीपाची तयारी सुरू आहे, तुम्हाला कोणत्या समस्येला? डिझेलचा तुटवडा जास्त याप्रमाणे शेतीची कामं कमी होत आहे। आणखी काय? सकाळी 7 वाजेपासून आलेलो आहे आणि जेवण पण केलं नव्हतं सकाळचं। आता घरून डबा आला तेव्हा जेवण केलं। 10 वाजेपर्यंत त्या पंपावरती थांबलो खालच्या। आता 10 वाजेपासून इथं थांबलं, तिथं नंबर लागला नाही। आता या पंपावरती 10 वाजेपासून थांबलेलं आहे सकाळच्या। आणि शेतीची कामं केव्हा करा? किती वाजले आता? आता वाजले 11-12। आपण जर पाहिलं तर शेती कामं जे आहेत हे रखडलेले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाने देखील कॅनच्या संदर्भात डिझेल पेट्रोल न मिळत असला तरी देखील एसआर पेट्रोल पंप जे आहेत या पेट्रोल पंपावरती 200 ट्रॅक्टरचे रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि ग्राहकांची प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। आपण जर पाहिलं की शेतकऱ्यांना ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी थांबावं लागते। त्यामुळे अनेक समस्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या आहेत। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।